नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय इंट्राडे ट्रेड्स आणि आत्ताची इंट्राडे ट्रेड्स जे आहेत, हे आपण बघणार आहोत स्टॉक्सवरती. हाऊ टू ट्रेड स्टॉक्स किंवा म्हणू शकतो हाऊ टू रिमूव्ह अ स्टॉक व्हाईल वी आर ट्रेडिंग इंटू द मार्केट. म्हणजे रिमूव्ह स्टॉक म्हणजे आपण कसे काय ट्रेड काढू शकतो, काढून टाकायचा शेअर नाही आहे तर. परंतु विषय असा आहे, मुद्दा सरळ साधारण सोप्पा आहे, की मार्केटमध्ये ट्रेड करताना किंवा शेअर्सवरती, स्टॉक्सवरती ट्रेड करताना कुठल्या गोष्टी बघणं गरजेचं आहे किंवा स्टॉक कसे पिक करावे ट्रेडिंग करताना किंवा कुठलाही शेअर जरी काढला, तर त्या स्टॉकवरती कसे ट्रेड्स काढावेत, हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कुठला तरी रँडम स्टॉक घेतला आणि आपण गॅप अप स्टॉक कसे ट्रेड करायचे तुम्हाला दाखवतोय आज. ठीक आहे. व्होलाटाईल स्टॉक. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचा स्टॉक जो पकडला तो म्हणजे इंडिगो. मार्केट गॅप अप झालं. इंडिगो बघा आदल्या दिवशी चांगली जवळपास सेलिंगनं थोडंफार पुलबॅकमध्ये उचलला आणि मग हा गॅप अप झालेला आहे. हे लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हा शेअर गॅप अप होतो, पहिली 5 मिनिटं काही करायचं नाही. 5 मिनिटाचा टाईम फ्रेम आपल्या इंट्राडे ट्रेडिंगचा आणि इंट्राडे ट्रेडिंगच्या वेळी 5 मिनिटाच्या टाईमवरती तुम्हाला मार्केटचा जर व्यवस्थित डायरेक्शन बघायची असेल, ठीक आहे. फ्लो अकॉर्डिंग टू द डायरेक्शन, फ्लो अकॉर्डिंग टू द फ्लो ऑफ द मार्केट. ठीक आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी व्हावत जायचं आहे. ठीक आहे. मग काय करू शकतो? सुरुवातीला वेट करा. 5 मिनिटाची कॅन्डल बनवू द्या. मार्केटला सेटल होऊ द्या. आता इथे बघा इंडिगोच्या केसमध्ये काय झालंय? 5 मिनिटाची कॅन्डल जर तुम्ही बघितलात, एक व्यवस्थित पॉझिटिव्ह कॅन्डल बनलेली आहे टॉपला. ओके. त्यानंतर काय झालं बघा, त्याच्यानंतर मार्केट होल्ड झालं, हॉल्ट झालं. म्हणजे जवळपास तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे जवळपास 9:50 पर्यंत तुम्हाला काहीही मूव्हमेंट नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये इंडिगोमध्ये म्हणजे जवळपास ह्याच्यामध्ये जरी तुम्ही एक छोटीशी लाईन काढला असता सपोर्ट रिजेक्शनची सिंपल छोटीशी लाईन, तरी तुम्ही बघू शकला की मार्केटमध्ये ह्या मोठ्या कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्ये सुद्धा एक छोट्या-छोट्या कॅन्डल्स बघायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये जर अजून गेला तर ह्या 2 कॅन्डल्स ज्या आहेत, त्या कशा झाल्या आहेत? इनडिसिजन कॅन्डल झालेल्या आहेत. कसं? इनडिसिजन. हे लक्षात घ्या. इनडिसिजन कॅन्डल झालेले आहेत. सो मग काय एक्स्पेक्ट करू शकतो? थोडंफार मार्केट जे आहे डिसिजन मेकिंग आहे. मग डिसिजन मेकिंग मार्केटचा एक सिंपल रूल काय आपला? ज्या दिशेने ब्रेकआउट त्या दिशेने ट्रेड. बघा, त्या आतला जो सपोर्ट रिजेक्शन आहे, जेव्हा कितीतला तोडलाय बघा? 9:55च्या कॅन्डलने तोडलेला आहे. तुम्ही त्या कॅन्डलचा जरी हाय तुटला, तर 10च्या कॅन्डलचं ओपनिंग होईल इथे ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी. 5,311 इथे जरी तुम्ही हा स्टॉक बाय केला असतात इक्विटीला आणि स्टॉप लॉस ह्याच्या खाली जर ठेवला असतात 5,291 टार्गेट बघा तुम्हाला किती होतं? 1:1.5च्या वरती जास्त होतं. म्हणजे जवळपास जेवढा रिस्क आहे त्याच्या डबल रिवॉर्ड तुम्हाला इथे बघायला मिळाला असता या केसमध्ये. हे लक्षात घ्या. ओके. आता सकाळचे ट्रेड सर चांगले असतात, व्होलाटाईल असतात. आम्हाला सकाळचे ट्रेड व्यवस्थित जमत नाही. आपण दुपारनंतरचे ट्रेड बघू शकतो का? डेफिनेटली बघू शकता. आता इथेच बघा, दुपारनंतर ट्रेड तुम्हाला बघायला मिळाल? येस. लगेच ट्रेड बघायला मिळत नाही. थोडाफार वेट करा. कसं? आता बघा गॅप अप झालंय मार्केट, थोडाफार वरच्या दिशेने चाललंय. ठीक आहे. मग आपण एक ट्रेंड लाईन मार्क करूया अशी. ओके. ही ट्रेंड लाईन आपण मार्क केली. बरोबर? एम आय राइट? आता या ट्रेंड लाईन नंतर काय झालं? एक चांगली बुलिश कॅन्डल झाली थोडाफार. ह्या इथे एक मोठा हाय बनवला. हाय बनवल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक छोटी कॅन्डल झाली. ठीक आहे. ही छोटी कॅन्डल झाली, थोडंफार हॉल्ट झालं केला मार्केटने. त्याच्यानंतर बघा 4-5 छोट्या कॅन्डल झाल्या. परत छोट्या कॅन्डल बनवता मार्केट कसं या का रेंजमध्ये एका आलेलं आहे. पण काय करूया, ह्याच ज्या मोठी जी कॅन्डल आहे, ह्याच कॅन्डलचा लो मार्क करूया का? येस, ह्याच कॅन्डलचा आपण लो मार्क केला. आता जसं मार्केट इथून छोट्या-छोट्या कॅन्डल्सवरून जर खाली येतंय, जसा ह्या कॅन्डलचा लो तुटला, जर इथे आपण सेल केलं तर? बघा, इथे आपण सेल केलं तर चांगली मूव्हमेंट बघायला मिळू शकते का? डेफिनेटली येस. जर इथे तुम्ही सेल केला असतात, स्टॉप लॉस हा इथे कुठेतरी साइडवेज मार्केट आहे. ह्या लेव्हलच्या आसपास किंवा थोडाफार वरती झाला असेल, रिअली सॉरी. पण ह्या लेव्हलच्या आसपास 5,351 या रेंजच्या आसपास जरी असेल, इथे आपण का ठेवत नाही स्टॉप लॉस? हा खूप मोठा आहे. त्यामुळे इथे जे साइडवेज मार्केट आहे, लक्षात घ्या, इथे जे साइडवेज मार्केट आहे, चॉपी मार्केट आहे, ह्याच्या थोडंफार वरती आपण स्टॉप लॉस ठेवलाय 5,351 आणि जशी इथे लेव्हल तुटली आहे, रेड कॅन्डलने तोडली, इथे जेव्हा आपण एंटर करतो, टार्गेट बघा किती आहे तुम्हाला? बघा, आहे का? त्यानंतर अजून एक छोटा ट्रेड काढायचा. कसा छोटा ट्रेड काढू शकतो बघा? आता बघा, हा जर स्विंग लो तुम्ही मार्क केलात, हा स्विंग हाय तुम्ही मार्क केलात. जर ह्या स्विंग लोचा जर हा लो इथे तोडलाय या मोठ्या कॅन्डलने. आता बघा, ही जी कॅन्डल आहे, हा जो स्विंग हाय आणि स्विंग लो आपण मार्क केलाय, जर हा स्विंग लो तुटला, तर डेफिनेटली ह्याच्याखाली जरी तुम्ही सेल केला असतात आणि ह्या लेव्हलच्या आसपास जरी तुम्ही स्टॉप लॉस ठेवला असतात, तरी तुम्हाला 1:1 किंवा त्याच्याहून जास्त टार्गेट तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. हे लक्षात घ्या. हे सिंपल ट्रेड्स आहेत, जे आपण 3 काढलेत बरं का. हा 1 ह्याचा ब्रेकआउट, हा 2 जवळपास कुठे? ह्या मोठ्या हिरव्या कॅन्डलच्या खालचा, हा दुसरा ह्याच्या खालचा आणि तिसरा ट्रेड जो आहे हा इथला. हे लक्षात घ्या. मग थोडाफार पेशन्स